हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. मुलांचे आवडते बटाट्याचे पराठे सॉफ्ट आणि टेस्टी, खूप छान गव्हाच्या पिठाचे आपण एकदम सॉफ्ट बनवूया. चला तर मग बघूया. लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला. दिसायला बी सुंदर. मी 8 बटाटे घेतले इथं. 2 शिट्या घेऊन घ्यायच्या आहे, शिजवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आणि 5 मिनिटांनी मग काढून घ्यायचं आहे. थोडंसं वाफ निघाली का मग आपले बटाटे चेक करायचे, झालेलं आहे का नाही. झालेलं आहे बघायची, चाकू जाऊ शकतो अशा पद्धतीने एका साईडला आपण काढून घ्यायचे ते आणि थोडंसं गार होऊ द्यायचं. 5 मिनटं गार झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची. पूर्ण साल काढले गेले आपले. बटाटे जर कच्चे राहिले तर साल निघत नाही, त्याला पूर्ण व्यवस्थित 2 शिट्या घेतल्या ते होतात. एक कढई घ्यायची, फोडणी देऊ, तेल टाकायचं आणि स्मॅशरने असं प्रेस करून घ्यायचं, स्मॅश करून घ्यायचं. राई, जिरं, अद्रक, हिरवी मिरची, कांदा हे छान फ्राय करून घ्यायचं तेलात. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका, स्मॅश केलेले बटाटे आणि थोडीशी हळद आणि मीठ, वरून कोथिंबीर. मस्त कोथिंबीर नाही तर मजाच नाही. बघू शकतात तुम्ही. छान आपली भाजी तयार आहे. याला गार करायला ठेवू, तोपर्यंत आपण इकडं पीठ मळून घेऊ. किती बटाटे घेतले त्याच्यावर की किती पीठ घ्यायचं, पराठे किती बनवायचे. मीठ टाकायचं, कसुरी मेथी असं क्रश करून टाकायचं आणि तीळ, ओवा असेल तर ओवा पण टाकू शकतात. थोडंसं तेल आणि त्याला पूर्ण मिक्स करून मग पीठ मळायचं गोळा. छान गोळा तयार झाला आहे आपला सॉफ्ट. त्याला 5 मिनटासाठी तेल लावून साईडला ठेवून देऊया. 5 मिनटं झाले, त्याला परत काढायचं. परत थोडंसं ऑइल घ्यायचं हातावर आणि त्याला सॉफ्ट करायचं. पराठे लाटायला घेऊयात. आता असा गोळा घ्यायचा आणि त्याला थोडंसं लाटून घ्यायचं. पुरणपोळी कशी आपण त्याच्यात पुरण टाकतो तसंच सेम हे सारंग भरायचं आहे बटाट्याचं. गार झालं आहे, त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं, कारण की चिपकणार नाही, ते बाहेर नाही सारंग येणार, म्हणून पीठ लावून घ्यायचं आणि असं एका साईडने मी हे करत जायचं. थापून घ्यायचं, प्रेस करून घ्यायचं. सेट होता आतलं सारंग. पीठ लावायचं आणि हलक्या हाताने त्याला लाटायचं.
जिथं चिपकत असेल तिथं थोडंसं पीठ लावायचं आणि असं लाटायचं. हलक्या हाताने लाटायचं, जास्त प्रेस करून नाही लाटायचं. बघू शकतात एका कडेने पण सारंग बाहेर येत नाही आहे. मी त्याच्यात मैदा नाही काहीच टाकलेलं नाही आहे. तवा तापला की त्याला भाजून घेऊयात. 2 लाटून घेतले मी. छान आपण क्रिस्पी भाजून घेऊयात. मुलांना कसे आवडतात त्या पद्धतीने. बटरही टाकू शकतात, तूपही टाकू शकतात, ऑइलही टाकू शकतात. आता तुमच्या आवडीनुसार. मी इथं तेल टाकते आणि असं फिरवून घ्यायचं, सगळीकडे पसरवून घ्यायचं. छान थोडासा मीडियम गॅसवर भाजायचं त्याला, छान क्रिस्पी. बघू शकतात छान रंग पण छान आलाय त्याचा. छान भाजला गेलाय आणि त्याला आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. दुसरा पण आपण तसंच भाजून घ्यायचा आहे. अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूयात. तो पण भाजला गेला आहे. चला बाय बाय. थँक्यू.